हाय हॅलो नमस्कार. कसे आज सर्वजण मजेत ना? मी सुद्धा एकदमच मजेत आहे. तर पुन्हा एकदा तुमची लाडकी कल्याणी घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग. तर कसा वाटतोय माझा हा नवीन लुक? तर आज द्यायचा आहे घराला कलर, म्हणून हा मी केलाय नवीन लुक. तर कालच मला लागलेल्या आहे सुट्ट्या. आतापर्यंत जे 15-1 दिवस पेपर चालू होते त्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत दिवाळीच्या. आणि आतापर्यंत जे पेपर चालू होते ना त्याचं इतकं टेन्शन तुम्हाला सांगते मी. जसं काय कुणीतरी माझ्या डोक्यावर एवढा मोठा डोंगर दिलेला आहे आणि तो डोंगर कालच उतरलेला आहे. आणि आत्ता मी एकदम रिलॅक्स आणि फ्री फील करते. कारण एवढा दिवस रोज सकाळी उठा, लवकर पाठांतर करा, हे करा ते करा, त्याच्यामध्येच खूप कंटाळा यायचा, खूप बोरिंग व्हायचं. पण आता काय नाही. आणि त्यात कालच माझ्या मम्मीने सुट्ट्या लागल्या लगेच घरातला एवढा मोठा पसारा काढून ठेवला. तर बघू शकता माझी मम्मी भांडे घासते अशी जोरात घासून. आणि इथे डबे वगैरे धुवून झालेले आहे, पण अजून तिकडे भांडे वगैरे पडलेले घरामधले अजून काढायचे बाहेर. आत्ताच सगळा पसारा बाहेर काढलेला आहे. आणि आज मम्मीकडे भांडे, कार्तिककडे आणि मम्मीकडे भांडे घासण्याची ड्युटी. कार्तिक भांडे असा पालथ्या वगैरे ठेवते, वाळत घालते, आणि मम्मी भांडे घासते. आणि पप्पा आणि माझ्याकडे आहे कलरची ड्युटी. बघू शकता कलर द्यायचं आहे आता आम्हाला. तर आता हे आपलं छोटंसं घर आहे, त्याला कलर तर द्यावाच लागणार आहे. काल हा मी शाळेतून आल्या काल हा कलर दिलेला आहे मी, आणि आज द्यायचा त्या घराला कलर. तर आता आपलं गरीबाचं छोटंसं घर आहे, ते चांगलं दिसावं म्हणून थोडाफार तर कलर तर द्यावाच लागणार आहे. तुमच्या आशीर्वादाने जर आमचं मोठं बिगचं घर झालं तर मग नाही काही टेन्शन, तेव्हा काही नाही. पण आता कलर द्यावा लागणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कलर कसा द्यायचा. आणि तुम्हाला सांगते कलर देण्यामध्ये तर इतकी मजा येते ना, पप्पा आणि मी तर फुल एन्जॉय करतो. चला आता. मागच्या वर्षी आम्ही हे 2 असे कलर दिले होते मिक्स, पण आता ह्या वर्षी खूप कंटाळा येते दरवर्षी द्यायला. तर आज ह्या वेळेस आम्ही डायरेक्ट सरसकट कलर देणार आहे. तर चला करूया सुरुवात. या मग. कलर असा मिक्स करायचा, असं घ्यायचा आणि असा लावायचा. आता थोडं वाटेल काय कलर दिलाय, पण नंतर तुम्ही जर बघितलं ना इतका भारी कलर दिसेल ना, इतका भारी कलर दिसेल ना. चला मग मी काही एकटीच कलर देणार नाही का, पप्पा पण माझ्यासोबत कलर द्यायला. त्याचं मला उद्याची रात्र उद्या दिवस उगायला वाजता एकटी द्यायला बसली. आणि तुमची देवाची तयारी कशी चालू आहे नक्की सांगा बरं का. आमची दाशी चालू आहे, अजून आम्हाला कपडे बिपडे घ्यायला जायचे. बघा माझा तर कसा झालाय आता, मस्तपैकी सगळ्यांना कलर देऊन झालाय. फक्त हीच भिंत राहिली. काही कलर मी दिलाय, काही कलर पप्पानी दिलाय, आणि काही कलर माझ्या मम्मीने दिलेला आहे. आता पहिले तर मस्तपैकी एकदम उत्साहामध्ये होते, पण आता थोडा उत्साह कमी होत चाललाय. कारण कलर देऊन माझे हात सुद्धा खूप दुखायला लागले. आता तर अजून कलर वगैरे दिलाय. आता कलर सुटल्यानंतर अजून पसारा आहे बाहेर, तो आता लावायचा आहे घरामध्ये. भांडे वगैरे त्याच्यामध्ये डब्बा वगैरे सगळं पुसून मग आता लावायचं आहे. अजून खूप काम पडलेलं आहे. तर ठीक आहे, अजून मला फ्रेश वगैरे सुद्धा व्हायचं आहे. कलर देऊन आंघोळ करायची. हा कलर मी दिलाय, सांगा बरं कसं दिलाय. तिकडचा मी दिला होता, हा मी दिला, हा मला, आणि हा आपण मी दिला. बाकी तुमची दिवाळीची तयारी कशी चालू आहे नक्की सांगा. तुमचा पसारा वगैरे आवडून झाला का? खरेदी झाली का तुमची? आमची तर अजून बाकी. अजून कपडे घ्यायला जायचे आम्हाला. देऊ द्या मला पण थोडाफार कलर. सो तर ठीक आहे, आता मस्तपैकी फायनली आमचं घर आवरून झालेलं आहे, कलर वगैरे देऊन झालेला आहे. तर असा कलर छान मस्तपैकी दिसतोय. पूर्ण पहिले अर्धा होता, आता डायरेक्टली सरसकट एकच आहे. आणि पसारा वगैरे सामान वगैरे सगळं लावून झालेलं आहे. फायनली आता घर आवरलेलं आहे आणि आम्ही सगळेच खूप थकलोय. आणि आज
एकदम आज अथरुणात पडल्या पडल्या डायरेक्टली एकदम छान झोप येणार आहे. आणि आज सगळेच थकले कारण दिवसभर मम्मी पण भांडे वगैरे घासत होती, पप्पांनी पण कलर वगैरे दिलाय, मम्मींनी सुद्धा नंतर घर आवरले, पसारा लावलाय. त्यामुळे आज सगळेजण खूप थकले. आणि हो, थोड्या वेळाने मी लाईव्हला येणार आहे, सो लाईव्हला नक्की या. आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.